होता तो म्हणजे महासभेमध्ये घेतला गेला होता. नितीन दादा यांनी तो विषय टाकलेला होता. तिथली नागरिकांची जी नेहमी ओरड असते, म्हणजे तुम्ही बघाल तर फक्त सागर पार्कच नव्हे तर जीएस ग्राउंड वगैरेचेही जिथे मॅचेस वगैरे होतात ना, तिथल्या लोकांचा एक मला म्हणजे गेल्या मागे जेव्हा एक्झाम्स आपल्या 10वी-12वीचे चालू होते तेव्हाही खूप फोन कॉल्स होते की तिथला जो आवाज असतो ना तो खूप मोठा असतो. म्हणजे जो आपण काहीतरी एक आवाज त्यांना मर्यादित करून दिलेला आहे, पण तो आवाज मर्यादित ठेवून तो जास्त वाढतो आणि त्यामुळे तिथल्या ज्या नागरिकांना खूप त्रास होतो. त्यामुळे नितीन दादाने तो विषय दिला असला तरीही मी म्हणजे महापौर म्हणून आणि आमचं जे आहे आम्ही सर्व जे नगरसेवक आहोत त्यांचं पार्टी मिटिंगमध्ये काल चर्चा अशी झालेली आहे की बंद ते आम्हाला करायचं नाही आहे. म्हणजे बंद ते होणार नाहीये, पण त्यावर काहीतरी आम्हाला नियम तिथे लावून द्यावा लागणार आहे त्या लोकांसाठी, क्रिकेटच्या लोकांसाठी. देत असताना आपण पहिल्या आधी एक ठरवणार आहोत की जो एक्झाम टाइम असतो 10वी 11वीचे 12वीचे जे मुलांचा एक्झाम टाइम असतो तो टाइम तिथे दिला जाणार आहे. त्या टाइमाला ती जागा खेळण्यासाठी नाही द्यायची आहे. आणि जो डीजे आहे ते डीजे कंपल्सरी आम्ही बंद करणार आहोत, कारण की आपण मी मागे महापौर म्हणून आवाहन केलं होतं तर काही वेळेस ऐकतात, पण जेव्हा आनंदाचा क्षण येतो, तुम्ही म्हणाल 6 किंवा 4 मला जातो, तेव्हा तो सर्व विसरून जातात. आणि जे स्पॉन्सर असतात त्यांनीही लोकांना तिथल्या त्यांच्या कमिटीला आवाहन केलेलं असतं की लावू नये, पुन्हा तो आवाज वाढतो. त्याच्यामुळे डीजे कंपल्सरी बंद करणार आहोत. अगर डीजे तिथे आढळल्यास त्या टीमवर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांचं हे रद्द करणार आहे, म्हणजे मॅचेस ते खेळणं त्यांना तिथून बंद करणार आहे. त्याच्यामुळे डीजे कंपल्सरी बंद. आणि जो लाऊडस्पीकरचा आवाज आहे तर आपण तुम्ही बघाल तर लाऊडस्पीकरचा आवाज हा ध्वनी याच्यामध्ये सेटच आहे, त्याच्यावरती गेलं तर त्याच्यावर पुन्हा ती कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे महासभेमध्ये येत्या महासभेमध्ये क्रिकेट बंदी होणार नाहीये, पण काही नियम तिथे ठरवून दिले जाणार आहे आणि ते नियम अगर पाळले तर खेळायला काही हरकत नाहीये, असं माझं महापौर म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते. आमचं मत असं राहील की द्यायला पाहिजे, कारण की त्याच्यावर आपल्याला जवळपास वर्षभरात म्हटलं तर जवळपास क्रिकेटच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आपल्याला 46 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं आणि ते उत्पन्न आपलं बंद होऊन जाईल. की आज मनपाची परिस्थिती पाहिली आपण तर आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न आज 46 लाख रुपये तिथून मिळत आहेत ते सुद्धा बंद होऊन जाईल वर्षभरात.